ताईंनी तुमचं खूप हे मनोबल वाढवलंच असणार आणि काय बोलणार? स्नेहाताईंचा तर मी आभारी आहेच, कारण त्यांनी आमच्यासारख्या कोळीवाड्यावर, आपल्या पासूबंदर, किल्ला बंदर या पट्ट्यावर जिथे पूर्णपणे आधीपासूनच दुर्लक्ष झालेलं होतं, त्याच्यावर लक्ष देऊन ज्या विकास कामाचा झपाटा लावलेला आहे, मग रस्ते सांगा, गटारे सांगा, जेटींची कामं सांगा किंवा मग इतर छोटी मोठी सर्वच प्रकारची सर्व कामे, ज्या समस्या प्रलंबित होत्या, त्या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन त्यांनी एकामागून एक कामं करायला घेतलेली आहेत. आजही त्यांनी खूप वर्षापासून प्रलंबित असलेल्या आणि लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला आमचा पाचूबंदरच्या स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचा विषय जो होता, तो त्यांनी आता मार्गी लावलेला आहे आणि उद्यापासून तिथे कामही सुरू होणार आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहेच. तसंच मी आमच्या गुरुदेवांचा ब्रह्मानंद स्वामी सरस्वती यांचा आभारी आहे की त्यांनी वेळात वेळ देऊन कालच ते तेलंगणावरून इथे महाराष्ट्रामध्ये आले आणि जसं त्यांना कळलं की इथे आपला महत्त्वाचा कार्यक्रम आहे, तर एक धार्मिक कार्यक्रम फक्त म्हणून ते इथे आले नाही, तर आपल्या लोकांची त्यांना चिंता आहे. इथे जे परिस्थिती आहे, इथे जे या गावावर अन्याय झालेले आहेत आणि ते सोडवण्यासाठी त्यांचा हातभार नेहमीच आम्हाला लागत असतो, आशीर्वाद लाभत असतो आणि त्यांनी कळल्याबरोबर ते लगेच इथे येऊन आम्हाला त्यांनी साथ दिलेली आहे, सहकार्य दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेला आहे. तसं बघायला आपल्याला लक्षात येईल की नागा साधू जे असतात हे नेहमीच तपश्चर्येमध्ये लीन असतात किंवा मग मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या बरोबरच फिरत असतात, बरोबर ना, सिंहासनावर बसलेले असतात. पण आमचे ब्रह्मानंद स्वामी सरस्वतीजी हे खरे नागा आहेत, खरे योद्धा आहेत. धर्म संस्कृतीच्या कामामध्ये नेहमी ते लढा देत असतात, पूर्ण भारतभर भ्रमण करतात आणि जेव्हा कधी महाराष्ट्रात असतात तेव्हा आपल्यासारख्या छोट्यातल्या छोट्या भक्तांसाठी ते धावून येत असतात. तुम्ही बघाल, आपला जो गाव आहे हा कोळीवाडा आहे, कोळीवाड्यामध्ये नागा साधू किंवा कोणी हिमालयातले साधू संत येताना आणि पुन्हा पुन्हा येऊन इथे आशीर्वाद देताना भेटत नाही. क्वचित कोण जात असेल तर ठीक, पण हे नेहमी आमच्याकडे येत असतात, परिस्थितीचा आढावा घेत असतात, दर्शन देत असतात आणि तेवढंच नाही तर परिस्थिती सॉल्व्ह करण्यासाठी, रिझॉल्व्ह करण्यासाठी, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी, सोडवण्यासाठी ते त्यांच्या परीने त्यांचे संपर्क वापरून आणि स्वतःही मैदानात उतरून काम करत असतात. मी त्यांचा आमच्या पाचूबंदर, किल्ला बंदर ग्रामस्थांच्या तर्फे, या वसई किनारपट्टीच्या सर्व कोळी बांधवांतर्फे त्यांचा मी मनपूर्वक, हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आमच्यावर अशीच कृपादृष्टी ठेवावी. जरी कोळी लोकांच्या कोळीवाड्यामध्ये मासळीचा वास येतो, अशा परिस्थितीमध्ये कोणीही नागा इथे साधू हिमालयातला यायला पाहत नाही, पण आमचे गुरुदेव आमच्यासाठी येतात. त्यांचा मी खूप खूप आभारी आहे. भारतीय जनता पार्टीचा, मोदीजींचा, देवाभाऊंचा, आपल्या आमदार खासदारांचा मी खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांकडे सुद्धा नेहमीच लक्ष दिलेलं आहे आणि आमची तळमळ लक्षात घेऊन आमच्या गावासाठी, आमच्या गावाच्या विकासासाठी, आमच्या आया बहिणींच्या सुरक्षिततेसाठी, आमच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी नेहमी आम्हाला साथ दिले. त्याच्याबद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. इथे मंदिराचं दुसरं वर्धापन सोहळा तर आहेच, पण जे आपण पाहिलो की छत्रपती महाराजांची मूर्तीचे जे अनावरण, ती कल्पना कोणाची होती? आपल्या महाराजांची मूर्ती बसवावी हे साईबाबा मंदिर समितीचे अध्यक्ष श्री प्रभाकर भाऊ जेबी यांची संकल्पना होती. त्यांच्याबरोबर आपले उपाध्यक्ष श्री अशोक भाऊ देवखाद्या हे आमचे वरिष्ठ जे आहेत यांची आणि आमच्या नारायण भाऊ सारख्या सगळ्या वरिष्ठांची ही इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी ती इच्छा आमच्याकडे मांडली. मलाही खूप आनंद झाला की चला, अशी संकल्पना खूप चांगली आहे, कारण आपल्या ह्या कोळीवाड्यामध्ये शिवाजी महाराजांना मंदिरात आसनस्थ करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच्या अगोदर शिवाजी महाराजांचं असं भव्य पूजन आणि त्यांच्या मूर्तीचा अनावरण आपल्या कोळीवाड्यामध्ये कधीच झालेलं नव्हतं, हे पहिल्यांदाच आहे. त्याच्याबद्दल मी त्यांनी जी आयडिया दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि लगेच त्यांना घेऊनच आम्ही लगेच आमदारताईंना कळवलं आणि सांगितल्याबरोबर, जसं आताही त्यांनी सांगितलं शेडसाठी लगेच त्यांनी मान्यता दिली, तसंच त्यांनी मूर्तीसाठीही मान्यता दिली आणि मूर्ती त्या स्पॉन्सर करतील स्वतः असंही त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी जो काही खर्च आला तो त्यांनीच केलेला आहे. आम्ही
त्याप्रमाणे मूर्ती ऑर्डर करून इथे मागवली आणि आपण बघू शकता की खूपच सुंदर, सुबक आणि खूपच तेजस्वी अशी शिवाजी महाराजांची जिवंत मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळेल. दादा काय बोलणार, जे आमदार आहेत स्नेहाताई ते पण अनावरण करण्यासाठी आले होते आणि ही जी मूर्तीची संकल्पना आहे त्यांचं पण उदा हे केलेलं होतं, काय बोलणार? नाही, माझं एक स्वप्न होतं एक की साईबाबा जवळ मी बांधलेलं आहे. मला लोकांनी मदतीची याच्याजवळ मंदिर बांधलं मी. आता एक माझं स्वप्न होतं असं की मी देवळासमोर मी शिवाजीची मूर्ती एक स्थापना करेन. कारण मी पहिला मी शिवसेनामध्ये होतो, तसे मी शिवाजीचं 25 वर्ष झाली मी शिवजयंती करत होतो. आता तशी मी शिवजयंती करायला माझी तयारी आहे. जी शिवाजीची मूर्ती मांडली ही चांगली गोष्ट झाली. तेव्हा ते आमच्या लोकांचं येणं जाणं बोटीवर जायला रस्ता आहे. रस्त्याने जेव्हा साईबाबाला बोलशील, शिवाजी महाराजांना पण बोशी घेतील, मग बोटीवर जातील. बोटीवर आले घरी जायला तरी पहिल्या शिवाजीला बोशी घेतील, साईबाला बोशी घेतील. हे माझं म्हणतं पूर्ण झालं. मी आपल्या आमदाराचे धन्यवाद मानतो. म्हणजे आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न माझं पूर्ण झालं. नाही, आम्ही मूर्ती बघायची माझी मुलं असेल, आम्ही नाल्यासोबतला गेलो, आपले विराटला गेलो, हवेला गेलो, कसं आपल्या कैला गेलो, पण नाही भेटली हिची मूर्ती. आई बाबा सांगितलं, आई भाऊ काय करते, मला मूर्ती बसवायच्या देवळाजवळ. त्याने तो निर्णय घेतला आणि त्यांनी निर्णय माझा पूर्ण केला. मी आई भाऊंचे नमस्कार मानतो. दादा काय बोलणार, या मंदिराचे मागचे उद्दिष्ट काय? हा बोला. हा आमचा धर्मजागृती मंडळात संकल्प केलेला. मी स्वतः इथे आलो आणि आमच्या मनामध्ये माझ्या या जेटी, मी फिशरी डिपार्टमेंटमध्ये काम करतो, हे जेटी होत्या ना, त्या जेटीवर मी विचार केला तर प्रत्येक ख्रिश्चन समाजाचे इथे माऊलीचे फोटो आहेत, क्रॉस आहेत. तेव्हा मग आम्ही असं धर्मजागृती मंडळाचे असते जे पी काका हे ते बसले होते, तर आम्ही असा मी संकल्प केला. त्यांना सांगितलं की आपण एक इथे मंदिर वसूया. आपले कोळी बांधव रात्रंदिवस अवरात्र जातात आणि त्यांना देवदर्शन व्हावं ह्याच्यासाठी आम्ही तो हा संकल्प केला. आणि खूप आम्हाला त्रास झाला, परंतु त्या परमेश्वराची कृपा होती आणि त्या कृपेची आम्हाला सांगड मिळाली. त्यामुळे आमचं हे मंदिर स्वप्न तयार झालं. जागेसाठी मी खूप प्रयत्न केले, ती जागा मिळून घेतली आणि अशा पद्धतीत आम्ही ते समान बनवलं.